नमस्कार मित्रांनो, आपले तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आपल्याला पब्लिक डेटा एंट्री म्हणजेच ई हक्क प्रणाली च्या माध्यमातून मयताचे नाव कमी करणे याबाबतचा फेरफार कशा पद्धतीने तलाठी यांच्या लॉगिनला पाठवायचा हे दाखवून देणार. तरी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम पब्लिक डेटा एंट्री इथं जायचं आहे. या पेजवर जायचं आहे आपल्याला. या पेजवर गेल्यानंतर आपल्याला युजर लॉग इन येथे जायचं आहे. तिथं आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर जो हा कॅप्चा दिसतो आपल्याला, तो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही पासवर्ड सेव्ह करायचा असला तुम्ही करू शकता किंवा डोंट अपडेट म्हणायचं, डोंट अपडेट सुद्धा इथं म्हणू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चाचा साइन इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. जर आपण आपलं युजर आय डी बनवलेला नसेल तर आपल्याला युजर आय डी इथं सर्वात प्रथम बनवून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचे ॲप्लिकेशन म्हणजे विविध प्रकारचे जे फेरफार प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथं आपण या ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्या लॉग इनला इथं पाठवू शकतो. तर आपल्याला लॉग इन झाल्यानंतर जायचं आपल्याला 7/12 म्युटेशन ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. 7/12 म्युटेशन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन अर्ज हे एक ऑप्शन दिसेल आपल्याला. इथं जायचं आपल्याला नवीन अर्ज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. नवीन अर्ज या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव असे 3 ऑप्शन दिसतील. तर आपल्याला सर्वात प्रथम इथं जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला इथं तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला ज्या गावामध्ये फेरफार करायचा आहे म्हणजे ज्या गावाच्या तलाठ्याकडे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आपल्याला आपले डॉक्युमेंट्स पाठवायचे ऑनलाईन पद्धतीनं, त्या गावाचं इथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. आता इथं लिस्ट असेल आपल्याला पूर्ण तालुक्यातील गावांची, तर आपल्याला गावाचं इथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. गावाचं सिलेक्शन केल्यानंतर इथं बऱ्याच प्रकारचे आपल्याला इथं ऑप्शन दिसतील. इथं तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा. म्हणजेच आपल्याला इथं 11 प्रकारचे इथं ऑप्शन आपल्याला इथं अवेलेबल आहे. तर आपल्याला आज मयताचे नाव कमी करणे याबाबतचा फेरफार ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे पाठवायचा आहे. तर आता मयताचे नाव कमी करणे बाबतचा फेरफार आपण केव्हा पाठवू शकतो? जेव्हा एखादा खातेदार मयत झाला आणि त्याचे वारस ऑलरेडी सातबाराला लागलेले आहे आणि त्यानंतर त्याची पत्नी किंवा इतर कोणी वारस मयत झालं आणि अगोदरच त्याचे वारसाचे नाव अगोदरच उतार्याला दाखल जर असले तर ते नाव आपण कमी करायसाठी आपण मयताचे नाव कमी करणे या ऑप्शनचा उपयोग करून फेरफार प्रकार निवडून ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला इथून पाठवू शकतो. म्हणजेच मयताचे नाव कमी करणे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं अर्जदाराची माहिती, खातेदाराची माहिती आणि कागदपत्रे जोडा असे 3 ऑप्शन दिसतील आपल्याला. आता इथं आपण अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव इथं टाकून घ्यायचं, मोबाईल नंबर टाकायचा आणि पुढे जा म्हणायचं आहे. आता इथं टाकताना नाव जे आपल्याला टाईप करताना नाव आपल्याला इथं इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये नाव टाईप केल्यानंतर स्पेस द्यायचा आहे. म्हणजेच आपण जे नाव टाईप केलं असेल ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये इथं कन्वर्ट होऊन जाईल. तर आता इथं मी अर्जदारांचे नाव इथं टाईप करून घेतोय. अर्जदाराचे नाव टाईप केल्यानंतर आपल्याला इथं प्रत्येक वेळी स्पेस द्यायचा आहे आणि इथं अर्जाचा मेल असल्यास मेल इथं टाईप करून घ्यायचा आहे आणि इथं मोबाईल नंबर हा आवश्यक आहे, म्हणजे हा कंपल्सरी आहे. तर इथं पुढे जा म्हणायचं आहे. आता इथं बघा आपला अर्ज मसुदा म्हणून जतन केलेला आहे. ॲप्लिकेशन आपलं इथं सेव्ह झालेलं आहे. ओके म्हणायचं आपल्याला. आता मयत खातेदाराचे नाव इथं आपण टाकू शकतो किंवा खातेदाराचा खाते क्रमांक डायरेक्टली आपण इथं टाकू शकतो. आता मी इथं म्हणजे त्यासाठी आपल्याला 7/12 समोर ठेवायचा आहे. आता इथं बघा ही व्यक्ती मयत आहे. या व्यक्तीचे वारस अगोदरच्या उतार्याला इथं लागलेला आहे 1723 फेरफार क्रमांकाप्रमाणे आणि हा व्यक्तीचा खाते क्रमांक आहे. तर आता इथं आपल्याला इथं खाते क्रमांक टाकून घेऊ शकतो आपण किंवा आपण नाव सर्च करून सुद्धा इथं त्या व्यक्तीचं नाव इथं शोधू शकतो. कृपया प्रयत्न करा. असा एखाद्या वेळेस आपल्याला एरर येऊ शकतो. परत आपल्याला ट्राय करायचं आहे. आता इथं बघा
मयत खातेदार निवडा हे ऑप्शन आपल्याला इनेबल झालेलं आहे इथं. आता या खात्यातील जेवढी काही नाव आपल्याला इथे अवेलेबल होऊन जातील, तर जी व्यक्ती मयत आहे त्या व्यक्तीचं आपल्याला इथं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं त्या व्यक्तीच्या नावानं जेवढे काही खाते क्रमांक असतील ते आपल्याला सिलेक्ट ऑल म्हणून इथं करता येतील, किंवा आपल्याला एखादा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा असला तो सुद्धा आपण इथं सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला समाविष्ट करा ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं बघा हे समाविष्ट झालेलं आहे. आता मयताचा मृत्यू दिनांक आपल्याला इथं या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचा, म्हणजेच वर्ष निवडून घ्यायचं आपल्याला. त्या व्यक्तीचं मयताचं वर्ष कोणतं होतं ते इथं बघून घ्यायचं आपल्याला. मृत्यू दाखल्याप्रमाणे इथं 2024 आहे. आता इथं महिना आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे. अशा पद्धतीने मयताचा मृत्यू दिनांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता मयत व्यक्तीचा आपण जो अर्जदार आहे त्याची काय नाव आहे मयत व्यक्तीचं, तर मयत व्यक्तीचा हा अर्जदार हा मुलगा आहे, त्यामुळे इथं मुलगा आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे जा ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता पुढे जा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे ते आपल्याला इथं लिस्ट दिसेल. मृत्यू दाखला, स्वयं घोषणापत्र, संमतीपत्र म्हणजेच ॲफिडेविट वगैरे आपण घेऊ शकतो, किंवा जी नोंद असेल सातबाराला जे वारसाबाबतची नोंद झालेली असेल ती नोंदसुद्धा आपण इथं अपलोड करू शकतो, किंवा इथं सुद्धा अपलोड करू शकतो. तर आता इथं मृत्यू दाखला आपल्याला, आता मी अगोदरच काय केलेलं आहे, इथं डेस्कटॉपला एक फोल्डर बनवून घेतलेला आहे आणि इथं ॲफिडेविट, डेथ सर्टिफिकेट आणि फेरफार नक्कल हे सेव्ह करून ठेवलं आहे PDF फॉर्मॅटमध्ये, आणि 300 KB आतमध्ये यांची साईज करून ठेवलेली आहे. म्हणजे इथं आपला वेळ जाणार नाही, हे अगोदरच करून घ्यायचं आपल्याला. आता मृत्यू दाखला आपण इथं अपलोड करायचा. इथं ब्राउज म्हणायचं आहे. त्यानंतर जायचं आपल्याला डेस्कटॉपवर कारण आपण इथं सर्व डॉक्युमेंट्स इथं सेव्ह करून ठेवलेले आहे फोल्डर बनवून. आता इथं बघा ते फोल्डर मी ओपन केलेलं आहे इथं. आता इथं डेथ सर्टिफिकेट इथं फक्त आपल्याला टिक करायचं आहे आणि ओपन म्हणायचं आहे. आता इथं बघा इथं येऊन गेलं. त्यानंतर स्वयं घोषणापत्र, संमतीपत्र. आता इथं ॲफिडेविट मी अगोदरच इथं PDF फॉर्मॅटमध्ये 300 KB आतमध्ये इथं बनवून ठेवलेलं आहे, तर त्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर इतरमध्ये आपण जी फेरफार नक्कल आहे ती फेरफार नक्कल इथं इतरमध्ये आपण अपलोड करून घेऊ. आता इथं बघा मी तुम्हाला एकदा दाखवून देतो फेरफार नक्कल वगैरे. इथं बघा फेरफार नक्कल आहे. ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा पती मयत झालेला होता, त्यानंतर ही मुलं आणि पत्नी वारस लागलेले होते. आता पत्नी मयत झाल्यानंतर केवळ आपल्याला मुलांचे नाव सातबारासाठी ठेवायचे आहे, त्यामुळे आपण मयताचे नाव कमी करणे या ऑप्शनच्या माध्यमातून इथं आपण हा प्रकार निवडून इथं फेरफार घेतोय. आता इथं आपण हे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे. आपल्याला कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे. आता इथं बघा फाईल अपलोड झाली अशा प्रकारचं आपल्याला इथं सूचना येईल. त्यानंतर हे स्वयं घोषणापत्र आहे, याला आपल्याला एकदा वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर सहमत आहे असं म्हणायचं आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. आता OTP आपण जो मोबाईल नंबर टाकलेला असेल त्या मोबाईल नंबरवर इथं OTP येऊन जाईल आपल्या मोबाईलवर. तो OTP आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे. आता इथं OTP मोबाईलवर आलेला आहे माझ्या, तो इथं मी इथं टाईप केलेला आहे. जर आपल्या मोबाईलवर एखाद्या वेळेस OTP आला नसेल तर रिसेंट OTP परत आपल्याला रिसेंट OTP करू शकतो आपण, आणि OTP आल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे. आता इथं प्रिव्ह्यू बघायचा आपल्याला. प्रिव्ह्यूमध्ये आपण काय माहिती इथं म्हणजे आपल्या फेरफाराची माहिती आपल्याला इथं उपलब्ध होऊन जाईल. आता इथं बघा प्रिव्ह्यू आपल्याला दिसेल इथं हक्क फेरफार प्रणालीमध्ये फेरफार घेण्यासाठीचा अर्ज हा प्रिव्ह्यू ओनली आहे. इथं विषय फेरफार नोंद घेण्याबाबत आहे. मयताचे नाव कमी करणे, अर्जदाराचे नाव असेल, मयताचं नाव, त्याचा मृत्यू दिनांक आणि गट नंबर वगैरे इथं आपल्याला दिसेल. त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते जोडले आपण, डेथ सर्टिफिकेट, स्वयं घोषणापत्र आणि इतर फेरफार नक्कल वगैरे, आणि या सत्य प्रतिज्ञापत्र लेख आपल्याला दिसेल. आता इथं नमुना 7 पोच पावती आहे, हे म्हणजे याला साईन करायची काही आवश्यकता नाही, हे डिजिटल साईन झालेली आहे. हे फायनल रिसिप्ट आहे, परंतु हे फायनल रिसिप्ट नाही आहे. आपल्याला परत जायचं आहे इथं. आता इथं माहिती साठवा म्हणायचं आहे. आता माहिती साठवा
ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला हा मैताचे नाव कमी करण्याबाबतचा पूर्ण फेरफार आपल्या इथं साठवला गेलेला आहे. तशा पद्धतीचा आपल्याला SMS आपल्या मोबाईलवर मिळून जाईल. ओके म्हणायचं आहे. आता इथं बघा आपण ते प्रिव्ह्यू पाहिलं होतं. आता इथं अर्जाची प्रत आपल्याला इथून डाउनलोड करता येईल. आता अर्जाची प्रत पाहण्यासाठी आपल्या ब्राउझरचे जे पॉपअप लॉक नसल्याची खात्री करून घ्यायची आपल्याला. म्हणजे इथं जे आपलं हे इथं पॉपअप ब्लॉकर अलाउ पाहिजे इथं. त्यानंतरच आपल्याला इथं जी अर्जाची प्रत आहे डाउनलोड करता येईल. आता इथं अर्जाची प्रत या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस असा प्रॉब्लेम येऊ शकतो. एखाद्या वेळेस डॉक्युमेंट वगैरे काही प्रॉब्लेम असला तर अशा पद्धतीचा आपल्याला एरर येऊ शकतो. परंतु एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची, अर्जाची प्रत इथं आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ते अशा पद्धतीनं PU ओन्लीच्या ऐवजी तिथं आपल्याला अर्ज पोस्ट पावती असं ऑप्शन दिसेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण मैताचे नाव कमी करणे याबाबतचा फेरफार ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉगिनला सहजरित्या घरबसल्या पाठवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण वारसाबाबतचा इक्रार, बोजा दाखल, बोजा कमी करणे अशा पद्धतीचे फेरफार आपण सहजरित्या ग्राम महसूल अधिकारी यांचे लॉगिनला इथून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पब्लिक डेटा एंट्रीच्या माध्यमातून पाठवू शकतो. तर आपण यानंतर वारस वगैरे अशा पद्धतीचे फेरफार बनवून हे एक डेमो म्हणून पाठवूया. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो अवश्य कळवा. आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवा. आणि हा जो आपण मैताचे नाव कमी करणे ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉगिनला गेल्यानंतर त्यावर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं फेरफार केला ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. तर नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता एक वेळ चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.